बुलढाणा शहरामध्ये बोगस मतदान होणार, गुंडगिरी, दडपशाही, मतदारांच्या मनात भीती निर्माण होणार, अशा प्रकारचे सगळे कृत्य केल्या जाणार आहेत. म्हणून प्रभाग क्रमांक 6, 7, 8 आणि 1 हे अतिसंवेदनशील म्हणून घोषित करावे व त्या ठिकाणी असलेला पोलीस वर्ग, मतदान केंद्रावरचे प्रतिनिधी हे सगळे बाहेरचे ठेवावे, जेणेकरून त्यांचे लागेबांधे हे स्थानिक राजकीय लोकांशी नसले पाहिजे. जेणेकरून लोकशाहीचा उत्सव साजरा करताना मतदारांना निर्भय आणि निर्भीड वातावरणात करता आला पाहिजे. आणि जर कोणी चूक करेल तर मग तो किती मोठा राजकीय पुढारी असो, सत्ताधारी असो, पोलिसांनी त्याच्यावर निष्पक्षपणे कारवाई केली पाहिजे. त्यांच्या नजरेत तो एक गुन्हा असेल तर गुन्हाच राहिला पाहिजे. अशा पद्धतीनं बाहेरचा स्टाफ या ठिकाणी ठेवावा अशी आम्ही मागणी जवळपास 25-26 तारखेलाच SP साहेबांकडेही केली होती आणि ठाणेदार साहेबांकडेही केली होती. असं असताना आज जेव्हा प्रत्यक्ष सकाळी मतदानास सुरुवात झाली, त्यानंतर 9, 9:30, 10च्या दरम्यान ITIच्या प्रभाग क्रमांक 6 मधील नियंत्रण रेषेच्या आतमध्ये एक बोगस वोटर हा अनिल बावस्कर या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी पकडला आणि पकडून त्याला पोलिसांच्या हवाली करत असताना त्या ठिकाणी आमदार सुपुत्र कृणाल गायकवाड आणि त्यांचे बंधू त्या ठिकाणी स्कूटरवरती, गाडीवरती आले आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना त्या पोराला पकडू नये म्हणून एका बंधूंनी पोलिसाला धरून ठेवलं. एका बंधूंनी पोलिसाला धरून ठेवल्यानंतर दुसऱ्या बंधूंनी त्याला पळून जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि पळ रे अशा आवाजात करून त्याला धक्का देऊन त्या ठिकाणाहून पळवलं. ही बाब लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना अतिशय गंभीर आहे की एक तर हे सिद्ध झालं की हजारो बोगस वोटर त्यांनी या गावामध्ये एकाचं नाव आणि आधार कार्डवर फोटो मात्र जो वोटिंग करायला चालला त्याचा, अशा प्रकारचे बनावट आधार कार्ड, हजारो बनावट आधार कार्ड बुलढाण्यात बनवून घेतले गेले होते आणि त्या बनावट आधार कार्डांच्या माध्यमातून बोगस वोटिंग करण्याचा त्यांचा तो सगळा डाव होता. आणि मोताळा तालुक्यातील अनेक गावांमधून क्रुझर भरून आणण्यात आल्या. त्यामध्ये थड असेल, कुर्रा असेल, दाभाडी असेल, कोथळी इब्राहिमपूर असेल, कुठे जयपूर असेल, अशी जी चर्चेतून नावं आम्ही ऐकली, अशी 8-10 गावातून क्रुझर भरून निघाल्या होत्या आणि त्या लोकांचे बनावट आधार कार्ड, जे लोक बाहेरगावी राहतात किंवा वृद्ध आहेत अशा नावावरती बनवण्यात आले होते आणि त्यांच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेत बोगस मतदान करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली होती. परंतु अनिल बावस्कर यांच्या जागरूकतेमुळे त्यांनी तो बोगस वोटर पकडला आणि पकडल्यानंतर पोलिसांच्या हवाली करत असताना हे दोघे बंधू त्या ठिकाणी येऊन त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की करून पोलिसांच्या तावडीतून त्याला पळण्यास मदत केली. म्हणजे हे सिद्ध झालं की हे बोगस वोटर जे होते हे सगळे यांचे आहेत, यांनी आणलेले आहेत. आणि म्हणून ज्यांनी सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावत असताना त्या ठिकाणी त्याच्याशी हुज्जत घातली, त्याच्यात अडथळा निर्माण केला, त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचबरोबर बोगस वोटर्सला पळून जाण्यास प्रोत्साहन देणे आणि त्यांना बोगस वोटिंग करण्यासाठी मतदान करणे म्हणजे ते देशद्रोहच आहे. एक प्रकारे बोगस वोटर्सला बोगस मतदान करण्यास भाग पाडणे, त्यांचे बनावट आधार कार्ड निर्माण करणे, पकडल्या गेल्यानंतर त्यांना पळून जाण्यास मदत करणे म्हणजे हे देशद्रोहासारखे गुन्हे आहेत. तर हे लोकशाही, संविधान यांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करणारं कृत्य हे लोकशाहीच्या उत्सवात त्यांच्या हातून घडलंय आणि त्यांचं ते गुंडाराज, दडपशाही, त्यांची गुंडगिरी ही व्हिडिओच्या माध्यमातून सर्व बुलढाणेकरांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली आहे. त्यामुळे
पोलीस प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुद्धा कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता नियंत्रण रेषेच्या आत घडलेला हा गुन्हा याला पाठीशी न घालता कडक मध्ये कडक कारवाई केली पाहिजे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पुन्हा असा कुठलाही प्रकार बुलढाणा मतदारसंघात घडता कामा नये आणि लोकांना निर्भय आणि निर्भीड वातावरणात आपला लोकशाहीचा उत्सव मतदानाचा अधिकार बजावता आला पाहिजे ही आमची मागणी.